कोणताही सण असो किंवा मग कार्यक्रम असो, गोडधोड तर बनतंच. मग त्यामध्ये आपण बाहेरून काही मिठाई विकत आणतो. परंतु मिठाई बाहेरून विकत न आणता घरच्या घरी अगदी 10 ते 15 मिनिटात इन्स्टंट असा हा पेढा तयार होतो. ना दूध आटवत बसायची गरज आहे, ना बाहेरून खवा आणण्याची गरज आहे. तरीसुद्धा इतका छान आणि बरेच दिवस टिकणारा पेढा आपण तयार करू शकतो. तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे, तर इथे घेतलेलं आहे मी 2 ते 3 चमचे तूप. त्यानंतर लागेल अर्धी वाटी दूध आणि दुसरी अर्ध्या वाटीतसुद्धा दूध आहे, परंतु कोमट दुधामध्ये केशर एक अर्धा तास भिजत ठेवलेला आहे, याला रंग छान येण्यासाठी, कारण आपण केशर पेढा तयार करतोय. पिस्त्याचे काप थोडेसे कट करून घेतलेले आहेत सजावटीसाठी. त्यानंतर अर्धी वाटी साखर बारीक करून घेतलेली आहे. साखर एकदम बारीक करून घ्यायची, अगदी पिठासारखी, त्यात रवाळ टेक्स्चर अजिबात राहायला नको. त्यानंतर याच वाटीने 2 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. यामध्ये आपण जास्त दूधही वापरत नाही आहे किंवा खव्याचा वापर तर अजिबातच नाही आहे. तर एका पॅनमध्ये 2 ते 2.5 चमचे तूप घ्यायचं, जास्त तूप घ्यायचं नाही. त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं. तर एकूण आपण 1 वाटी दुधाचा वापर इथे करणार आहे. अर्धी वाटीमध्ये केशर भिजत घातले आणि अर्धी वाटी आपण इथे वापरले. दूध थोडंसं ढवळून घ्यायचं, नाहीतर उकळी यायला गेली की तूप घातलेलं असल्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते. थोडंसं दूध गरम झालं की त्यामध्ये मिल्क पावडर ॲड करायची. आता गुठळ्या अजिबात न होऊ देता ही मिल्क पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. अजिबात जास्त वेळ लागत नाही, एखादा मिनिट पुरेसा होतो. व्यवस्थित पावडर मिक्स करून झाली की या मिश्रणाला एकसारखं हलवत राहायचं, नाहीतर ते जास्त घट्ट होईल. हा पेढा बनवताना बिघडण्याची शक्यता अजिबातच नाही बरं का. तर काही टिप्स आहेत त्या पुढे जाऊन मी सांगेलच. तर मिश्रण अगदी घट्ट होत आलेलं आहे. यातून ना तूप रिलीज होऊ द्यायचं नाही, त्यासाठी आपण याला एकसारखं हलवत राहायचं. हलवताना आपल्याला समजतंच, कारण स्पॅच्युला जो असतो तो थोडासा जडजड लागायला लागतो जेव्हा आपण हे मिश्रण हलवतो. आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे केशरवालं दूध. केशर पेढा बनवतोय म्हटल्यावर केशरवालं दूध आपण वापरलं पाहिजे. परंतु जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही इथे येलो कलरचा जो फूड कलर असतो तो वापरला तरीसुद्धा चालेल. केशरचा रंग छान येण्यासाठी दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि त्यामध्ये केशरच्या काही काड्या टाकायच्या. कमीत कमी अर्धा तास तरी या केशरच्या काड्या दुधामध्ये भिजवून घ्यायच्या, म्हणजे रंग खूप छान येतो आणि शिवाय त्याची चवसुद्धा त्या दुधामध्ये उतरली जाते. मिश्रण एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे त्याचा रंगसुद्धा अगदी एकसारखा येईल. जिथे जिथे तुम्हाला गुठळ्या झाल्यासारखं वाटतील तर स्पॅच्युलाने हलकं हलकं प्रेस करत राहायचं, म्हणजे रंग अगदी एकसारखा संपूर्ण मिश्रणाला येईल. मिश्रण अजूनही पातळ आहे, त्यामुळे याला एकसारखं हलवत राहायचं. 2 वाटी मिल्क पावडरसाठी इथे आपण अर्धी वाटी बारीक केलेली साखर वापरणार आहे. जास्त साखर अजिबात वापरायची नाही, नाहीतर पेढ्याची जी चव असते ती येणार नाही. यामध्ये दूध आहे, मिल्क पावडर आहे, थोडीशी त्याला गोडसर चव असतेच, त्यामुळे जास्त साखर वापरायची नाही. साखर घातल्यानंतर त्याला उष्णता मिळाल्यानंतर हे मिश्रण अजून पातळ होतं. तर एकसारखं हलवत अगदी घट्ट होईपर्यंत हे मिश्रण असंच हलवत राहायचं. ही संपूर्ण प्रोसेस होण्यासाठी फक्त 4 ते 5 मिनिट लागतात. 4 ते 5 मिनिटांमध्ये हे मिश्रण अगदी घट्टसर होऊन येतं. फक्त याला एकसारखं हलवत राहायचं. जर हलवणं बंद केलं तर साईडने त्याला जास्त उष्णता मिळेल, तसं मग तूप रिलीज व्हायला सुरू होतं, मग ती पेढ्याची चव याला नाही येणार. त्यामुळे हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं. आता बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट होत आलं आहे, तर अजून 1-2 मिनिट लागतील हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होण्यासाठी. एक गोष्ट राहिली सांगायची की जेव्हा आपण साखर बारीक करतोय ना, तर त्यावेळेला 1-2 वेलदोडे साखरमध्ये घालायचे, त्याच्यासोबतच बारीक करून घ्यायचं, म्हणजे पेढ्याची चव छान येते. तर बघा मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं आहे. त्या मिश्रणाचा अगदी असा गोळा तयार व्हायला होतो, म्हणजे हे मिश्रण परफेक्ट झालं आहे असं समजायचं. हे मिश्रण आता पेढे वळण्यासाठी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. त्याचा रंगसुद्धा बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे. तर हे मिश्रण आता एका प्लेटमध्ये काढून त्याला ना पसरून ठेवायचं, म्हणजे लगेचच थंड होईल. मिश्रण थंड झाल्याशिवाय हे पेढे अजिबात वळता येणार नाहीत, कारण जास्त ते हाताला चिकटलं जाईल. त्यामुळे प्लेटमध्ये पसरून ठेवायचं आणि पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचं. आता हे मिश्रण असं रवाळ टेक्स्चरवरती दिसत असेल, अगदी मिल्क केक असतो ना तसं. थोडंसं हातात घेऊन बघायचं, चिकट चिकट वाटते का, म्हणजेच अशा पद्धतीने केलेले पेढे जास्त दिवस टिकले जातात, लगेचच खराब होणार नाहीत. आता 15 मिनिटांनंतर हे मिश्रण हातामध्ये घेऊन बघायचं, अगदी सहज त्याचा पेढा तयार होऊ शकतो. थोडंसं असं हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं किंवा हलकं असं मळून घ्यायचं. हलक्या हाताने मळून घेतल्यामुळे पेढ्याला चकाकी खूप छान येते आणि पेढे अगदी मऊसूत होतात, अगदी तोंडात टाकताच विरघळतील इतके सॉफ्ट तयार होतात.
तर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं अगोदर, म्हणजे पेढ्याला चकाकी पण छान येते आणि एकसारखा पेढा वळला जातो. आता जेवढ्या आकाराचा तुम्हाला पेढा बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याचा पेढा वळून घ्यायचा. पेढ्याच्या मधोमध हलकं प्रेस करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडे पिस्त्याचे काप घालायचे किंवा तुम्ही केशरच्या काड्यासुद्धा घालू शकता. दिसायला पेढा सुंदर दिसतो. असं अगदी सोप्या पद्धतीने हे पेढे तयार केले जातात. तर यातून चुकणाऱ्या गोष्टी काय आहेत, म्हणजे पेढा कशामुळे बिघडू शकतो. तर मिश्रण जास्त पातळ झाले असं वाटत असेल तर त्यामध्ये अजून थोडीशी मिल्क पावडर ॲड करा, म्हणजे हे मिश्रण अजून दाटसर होईल आणि तुम्हाला पेढे वळता येतील. किंवा मग मिश्रण जास्तच घट्ट झालं आहे, पेढे मऊ होतील असं नाही वाटत आहे, तर त्यामध्ये थोडंसं हातावरती अगदी अर्धा चमचा होईल इतकं दूध घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करायचं आणि त्याचे पेढे वळायचे. तर चव सेमच येते, बिघडण्याचे चान्सेस अजिबातच नाहीत. परंतु तरीसुद्धा जर वाटलं की बिघडते तर मग तुम्ही अशा पद्धतीने बनवा. तर अगदी एकसारखे हे पेढे तयार होतात, रंगसुद्धा खूप छान येतो आणि अगदी केशरचं दूध घातल्यामुळे केशर कंदी पेढा जसा असतो सेम तसाच लागतो जसा मार्केटमध्ये भेटतो. तर आता विकत आणायची गरज अजिबात नाही. तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटात घरातल्या घरात हे पेढे तयार करू शकता. तर आता रक्षाबंधन जवळ आलेलीच आहे, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.